ठरलेले खेळाडू म्हणून ओळख. चला विकेश कव्हर होते ना. चलो टॉस टाइम. किरणजी यांचा देखील आपण पाहतोय राष्ट्रीय खेळाडू आलेले आहेत. ज्या प्रकारे महेश डोईफोडे यांचं योगदान आहे तसंच गौरीताई वाडेकर यांचं देखील योगदान आहे. आणि आम्हाला वाटलं गौरीताई वाडेकर पण येतील. महेश दादा आले आणि काल देखील वाट बघत होतो. व्यासपीठावर मी विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय. राष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मनोजदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आमचे किंग मेकर प्रतिदेश युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते पोलीस दलात कार्यरत कबड्डीपटू दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ खल निग्रणाय सदरक्षणाय. महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस दलात कार्यरत राष्ट्रीय खेळाडू या खेळाने ज्यांना खरी ओळख दिली महेश डोईफोडे यांचा सत्कार सन्मान आपण व्यासपीठावर केला. या पहिल्या चढाईमध्ये हर्षला मिळालेले यश 1-2 बघूया किती खेळाडू आहेत. पंचांनी निर्णय रेडर सेफ सुपर रेड 3 गुण. तिघांचे नंबर सांगा. पहिला पुकार द्वितीय श्रेणी पुरुष बगड अंतिम सामना शंभूराजे क्रीडा मंडळ बोरिवली विरुद्ध युवा क्रीडा संघ बोरिवली. युवा शंभूराजे अंतिम सामना पहिला पुकार. टीम कोच टीम मॅनेजर.
अभिषेक चव्हाण, अभिजित चव्हाण, आपलं हार्दिक स्वागत. खूप चांगली सेवा आम्हाला दिली क्रिकेटसाठी. अजून एक चांगला गुण, खूप छान खेळ पाहायला मिळतोय. 7-2. काही दिवसांपूर्वी जोगेश्वर या ठिकाणी सक्षम या संघाने एक जबरदस्त स्पर्धा जिंकली. भल्या भल्या संघांना पराभूत केलं. तो सक्षम क्रीडा मंडळ संघ दुसऱ्या बाजूला आणि टर्न ऍक्शन मध्ये आले आणि पॉइंट मिळतोय सक्षम संघाला. 1+2 3 ची संधी. 8-2 आणि 11-2. 1+2 3 पॉइंट्स. 11 पॉइंट सक्षम, 2 पॉइंट संघर्ष. leading by 9 points in the first half. In the second semi-final of A group. प्रथम श्रेणी पुरुष अ गट. आपल्या माहितीसाठी प्रेक्षकांच्या दुसरा उपांत्य फेरीचा सामना या अगोदर आपण पाहिलं. ज्या प्रकारे पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, युवा क्रीडा संघ बोरिवली. ओ चांगली कव्हर, चांगली कव्हर. अक्षरशः बॉल या ठिकाणी थोडा जर पाय क्रॉस झाला असता तर निश्चित 3. टीम कोच, टीम मॅनेजर, युवा क्रीडा संघ शंभूराजे अंतिम फायनल साठी तयार राहा. पहिला पुकार तुम्हाला देऊन झाल्याची नोंद घ्या. तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर फायनल ब गट युवा विरुद्ध शंभूराजे. ब गटातील यानंतर होणारा पहिला अंतिम सामना आणि त्यानंतर अ गटातील सुकेश चढाईसाठी. फॉलो, चांगला फॉलो. क्या बात है. जर्सी नंबर 6 बहुत ही बढ़िया फिक्स करते हुए पॉइंट. ओ 1 2 3 आणि बघूया 4 पॉइंट. जोरदार टाळ्या होत्या. सुपर रेड. सुपर के ऊपर की रेड. आजीजी कुठे आहेत? आणि मनोज दादा चव्हाण यांच्याकडून या 4 पॉइंट साठी हर्षला 500 रुपयाचं पारितोषिक. मनोज दादा चव्हाण साहेबांकडून एका चढाई 4 गुण. हर्ष साठी 500 रुपये. मगाशी अजी उस्मान साहेबांनी सांगितलं होतं 3 पॉइंट घेतले 100 रुपयाचं पारितोषिक, मात्र त्या मॅच मध्ये झालं नाही. आणि या ठिकाणी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 गुण. हर्ष 500 रुपये. मनोजदादा चव्हाण, मनोजदादा चव्हाण साहेबांकडून पारितोषिक आलेलं आहे. हर्ष साठी जे मगाशी 4 गुण मिळवले, आताचे 2 पॉइंट. मॅच मध्ये पुन्हा एकदा रफ अँड टफ मॅच. 16-3. मात्र संघर्ष देखील संघर्षपूर्ण खेळ करणारा संघ आहे. हा नेहमी पिछाडीवरून आघाडीवर जाणारा संघ आहे. त्यामुळे या संघाकडे देखील ती क्षमता आहे. बघूया काय घडतंय.
आताचे एका चढाईमध्ये 4 गुण, ज्याला ऑलरेडी 500 रुपये दिलेले आहेत मनोजदादांनी, आणि मनोजदादांनी सांगितलंय आता एका चढाईमध्ये कोण 5 गुण घेईल त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक. बघूया कोणता चढाईपटू ते 5 गुण मिळवणार. हर्ष चढाईसाठी आपण पाहतोय 2-1-2 5 ची कव्हर, गुणसंख्या 16-5, 16 गुण सक्षम. मालाड 5 गुण, गोरेगाव 11 गुणांची आघाडी. जसी नंबर 6 मग एक चांगला पॉइंट मिळवला होता फॉलो. त्या प्रकारे मॅच सुरू आहे. सुकेश चढाईसाठी काल पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं ज्याने चांगला पॉइंट मिळवला होता. दोन एक दोन 5च्या कव्हर मध्ये उपस्थित सर्व संघांचं, संघनायकांचं विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळ सह्याद्रीनगर सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या या विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित भव्य शिवजयंती उत्सवानिमित्त व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर मनोजदादा चव्हाण, शौकतबाई मोमीन, विशाल सह्याद्री क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर बनसोडे दादा आहेत व्यासपीठावर, श्रीयुत सुहास भोईटे संचालक विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, समाजसेवक भरत लोंढे सेठ, त्याचबरोबर आमचे धडाडीचे कार्यकर्ते संजय साळुंके व्यासपीठावर उपस्थित आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती की त्यांनी आपला खेळ दाखवायचा आहे. आमची या ठिकाणी लहान मुलं आपला खेळ पाहत आहेत. आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी खेळ पाहत आहेत. एका चढाईमध्ये 5 गुण आणणाऱ्या खेळाडूला मनोज सूर्यकांत चव्हाण शेठ यांच्याकडून 5,000 रुपये रोख बक्षीस ठेवलेलं आहे. कृपया या सामन्यासाठी हे बक्षीस आहे, तरी दोघींनी संघातील गुणवान खेळाडूंनी त्याचा लाभ घ्यायचा आहे, संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. एका चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडूस रुपये 5,000 रोख बक्षीस. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीयुत मनोज दादा चव्हाण यांनी या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे. विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या भव्य कबड्डी स्पर्धेसाठी सर्व आमचे कार्यकर्ते, खेळाडू, विशाल सह्याद्री क्रीडा मंडळाचे आजी माजी खेळाडू, देणगीदार, आश्रयदाते, विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटीचे सर्व संचालक, त्याचबरोबर सह्याद्री सहकारी बँकेचे आमचे चेअरमन, सर्व संचालक, कापड बाजार कामगार सेवा सोसायटीचे सर्व संचालक, श्री मराठा कापड बाजार कामगार मंडळाचे सर्व संचालक पदाधिकारी, या सर्वांचे आशीर्वाद आजच्या या क्रीडा स्पर्धेसाठी आलेले आहेत. उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती आहे, एका चढाईमध्ये 5 गडी बाद करणाऱ्या खेळाडूस रुपये 5,000 रोख बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. याची नोंद कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यावी. मनोजदादा चव्हाण यांच्याकडून 3 पॉइंट साठी 2,000, 3 पॉइंट साठी 2,000 रुपये आहेत.
यासाठी 2000चं पारितोषिक आहे. बघूया तो कोणता खेळाडू ठरणार आहे. हर्ष असेल, संख्या असणार. अतिशय सुंदर चढाई आहे. उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई, तेवढंच चपळ क्षेत्ररक्षण आहे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचं. दोन्ही संघ उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नावाजलेले संघ आहेत. चढाई करणाऱ्या खेळाडूस एक संधी आहे. एका चढाईमध्ये 3 गडी बाद करणाऱ्या खेळाडूस रुपये 2000चं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. छान पकड केली, उत्कृष्ट पकड. एका चढाईमध्ये 3 गडी आडणाऱ्या खेळाडूस रुपये 2000 रोख बक्षीस आणि एका चढाईत 5 गडी टिपणाऱ्या खेळाडूस रुपये 5000चं बक्षीस या ठिकाणी मनोजदादा चव्हाण यांनी ठेवलेलं आहे. दोन्ही संघातील उत्कृष्ट रायडर याची नोंद घ्यावी. छान उत्कृष्ट चढाई. एक गडी कमी पडला मनोजदादा, एकच गडी, तुम्ही फायद्यात आहे. एका चढाईत 2 गडी बाद केली, एका चढाईत 3 गडी बाद करणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी बक्षीस ठेवले आपल्या प्रमुख पाहुण्यांनी. विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सर्व आमचे धडाडीचे कार्यकर्ते, खेळाडू, संदीप चव्हाण फौजी, त्याचबरोबर किरण शिर्के, सागर पुजारी, बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे, एका चढाईमध्ये 3 गडी बाद करणाऱ्या खेळाडूस रुपये 2000चं रोख बक्षीस आहे. त्याचबरोबर एका चढाईत 5 गडी टिपणाऱ्या खेळाडूस रुपये 5000चं रोख बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पंचांची शिटी वाजताच खेळाडूंना सोडा. पंच सरपंच यांचा निर्णय अंतिम राहील. गुणलेखक, वेळ निरीक्षक कृपया सामन्यावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई, अतिशय सुंदर चढाई. एका चढाईमध्ये 2 गडी बाद. विशाल सह्याद्री चषक 2026 मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या सह्याद्रीनगरमधील मातीमध्ये घेतल्या जात आहेत. सालाबादप्रमाणे यावर्षी उपनगर कबड्डी एका चढाईत 3 पॉईंट घेतलेले आहेत. चढाई करणाऱ्या खेळाडूचं नाव कृपया इकडे व्यासपीठाजवळ द्यावं. अमोल पाष्टे या खेळाडूने एका चढाईत 3 गडी बाद केलेत. अमोल पाष्टे या खेळाडूचं हार्दिक अभिनंदन. आणि देणगीदार आहेत श्रीयुत मनोज चव्हाण दादा यांनी एका चढाईत 3 गडी बाद करणाऱ्या खेळाडूस रुपये 2000चं रोख बक्षीस सामना समितीकडे जमा केलेला आहे. विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळ शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. विशाल सह्याद्री सातत्यानं कबड्डी महोत्सव या सह्याद्रीमध्ये भरवत असते. विशाल सह्याद्रीमधील गुणवंत खेळाडू सुद्धा मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये खेळतात. प्रशांत चव्हाण, संदीप चव्हाण, किरण साबळे, सचिन पिसाळ, दत्तात्रय कदम, अभिजित शिंदे, प्रशांत चव्हाण, तुषार कदम, तसेच कायदेशीर सल्लागार सुजाता शैलेश जगताप ह्या मंडळींनी ह्या उपनगर कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत परिश्रम केलेले आहेत. त्याचबरोबर गणेश पिसाळ, संदेश भोसले, स्वप्नील भोयटे, निखिल चव्हाण, अभिजित पिसाळ, शैलेश शिंदे, भरत मांढरे, किरण शिर्के, गणेश जाधव, निलेश शिंदे, सुन्नी बोरगर, सूरज चव्हाण, सचिन चव्हाण, प्रदीप डुबल, सचिन ताईंगडे, प्रशांत जाधव, अमोल साबळे, सुधीर वाघ, प्रफुल्ल बारवे, हर्ष भोईटे, संदीप जांभळे या संचालक मंडळातील सभासदांनी पण खूप हे परिश्रम घेतलेत सदरची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्याचबरोबर प्रशांत कदम, अक्षय भोईटे, अभिजित चव्हाण, अक्षय चव्हाण, मोनिश मोहिते, नितीन मांढरे, किशोर जगताप, बजरंग मराठे, विजय मराठे, प्रमोद धुमाळ, किरण चव्हाण,
सचिन कदम, सचिन जाधव, त्याचबरोबर नितीन कदम, आशिष गायकवाड, अनिकेत लेंबे, प्रमोद भोसले, शैलेश महाडिक, अमोल झोलमरकर आणि प्रतीक भिलारे, सुमित चव्हाण, करण चव्हाण इत्यादी, रूपसिंग वीरसिंग शिंदे, सह्याद्रीनगरमधील सर्व कामगारांची मुलं आहेत आणि अतिशय जोमानं या ठिकाणी सुशील चव्हाण जे स्टेट प्लेयर आहेत, युनिव्हर्सिटी प्लेयर आहेत, मुंबई विद्यापीठाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे राज्यस्तरीय खेळाडू सुशील चव्हाण कबड्डीपटू यांचा दहेगावचे खेळाडू मी किरणजी शिर्के एक उत्कृष्ट कबड्डी आणि मल्लखांबपटू आहेत, त्यांना विनंती करतोय स्टेट युनिव्हर्सिटी प्लेयर सुशील चव्हाण यांचा सत्कार आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. किरणजी शिर्के आपणास विनंती करतोय आपण सुशील चव्हाण यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. स्टेट युनिव्हर्सिटी आणि आपले विशाल सह्याद्रीचे जुने खेळाडू आहेत. विशाल सह्याद्री संघ जेव्हा खेळला तेव्हा नक्कीच यांचं फार मोठं योगदान आहे. खूप दिवसाने पुन्हा एकदा यांची भेट झाली. अमोल पाष्टे खेळाडू आहे संघर्ष गोरेगावचा, ज्यांनी एका चढाईत 3 गुण मिळवले आणि 2000 रुपयाचं पारितोषिक मनोजदादा चव्हाण यांच्याकडून त्याला लागू झालंय. हर्ष याच्यासाठी मगाशी जे 4 गुण मिळवले त्यासाठी 500 रुपये जे अगोदरच त्यांनी डिक्लेअर केले होते त्यासाठी जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर एका चढाईत 3 गुण मिळवणार त्याला 2000 रुपये. त्याचा मानकरी अमोल पाष्टे. हर्ष ज्याला 4 गुणांसाठी 500 रुपये आहेत, अमोल पाष्टेला 2000 आणि आता 5 गुण जर मिळवले तर 5000चं पारितोषिक हे देखील मनोजदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे 4 खेळाडू बाद केले तरी 5000, 5 केले तरी 5000. क्या बात आहे. त्यामुळे आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत गुण आणि गुणांची संख्या 13-28, 28 सक्षम, 13 गुण संघर्ष, 2-1-2 5च्या कव्हर मध्ये. या ठिकाणी माजी नगरसेविका आदरणीय नेहा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचप्रमाणे जतीन पाटील युवा नेते यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित शिवजयंती निमित्ताने भव्य कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम विशाल सह्याद्री चषकाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वात कमी वयाची आपण जर नगरसेविका म्हणून पाहिलं तर नेहा पाटील मॅडम, ज्यांची या ठिकाणी उपस्थिती जतीन पाटील युवा नेते हे देखील या ठिकाणी उपस्थित, राजू मामा खंकाळ आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. जतीन पाटील युवा नेते सन्माननीय विनायक पाटील साहेब यांचे सुपुत्र आणि सध्या जर आपण पाहिलं तर कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक सेवेच्या माध्यमातून खूप चांगले योगदान जतीनदादा पाटील यांचं देखील आहेत. युवा नेते आमचे राजू मामा खंकाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करते राजू मामा आपण देखील व्यासपीठावर या. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजय वारी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आंतरराष्ट्रीय पंच ज्यांना आपण प्रो कबड्डी मध्ये पाहतो त्या आंतरराष्ट्रीय पंच पहिल्या पर्व ते शेवट आपण 10 ते 11 पर्व ज्यांना पाहिलं अशा आंतरराष्ट्रीय रेफरी आरती बारी मॅडम यांची देखील या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. मी मॅडमना विनंती करते मॅडम आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांना प्रो कबड्डी मध्ये आपण नेहमीच पाहतो अशा आपल्या गोरेगावच्या या निश्चितपणे खेळाडू आहेत. स्वतः आता नुकताच जो आपण पाहिला बांगलादेश ढाका या ठिकाणी भारताने महिला विश्वचषक जिंकला, ज्या विश्वचषकामध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. अशा आंतरराष्ट्रीय पंच आरती बारी मॅडम यांना विनंती करते बारी मॅडम आपलं देखील हार्दिक स्वागत, आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. विनायकराव साळुंके साहेब यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय.
अनंतराव जगताप, त्याचप्रमाणे मी अजय बारी साहेबांना देखील विनंती करतोय, साहेब आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. स्वस्तिक क्रीडा मंडळ, सेवाभावी संस्था आणि स्वस्तिक गोविंदा पथक जे निश्चितपणे गेल्या वर्षी आपण पाहिलं, जसे आमचे या ठिकाणी श्रेयस चव्हाण आहेत पंच, जे मुंबई उपनगरचे पंच आहेत. मात्र गेल्या वर्षी जे स्पेनमध्ये एक मानवी मनोरत्नाची स्पर्धा असते, त्या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्रातून 60 खेळाडू आपण पाहिले, ज्यामध्ये श्रेयस चव्हाण स्वतः होते, शिवसाई गोविंदा पथक आणि आरती बारी मॅडम यांना देखील आपण स्पेन या ठिकाणी ज्या स्टेडियममध्ये जी मानवी मनोरत्नाची स्पर्धा असते विला फ्रांका, आणि त्या ठिकाणी त्या देखील सदिच्छा भेट देऊन आल्यात. आपली लोकसंस्कृती आणि आपले लोकखेळ जे आहेत त्याला निश्चितपणे पुढे जाण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं प्रमोशन, आणि यासाठी लंडन अमेरिका या ठिकाणी देखील आरती बारी मॅडमने आपले योगदान दिलेलं आहे. अशा सन्मान्य व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व दिग्गज मंडळींची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावर याची देही याची डोळा पाहायला मिळतोय. हा दैदिप्यमान असा कबड्डी स्पर्धेचा सोहळा. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनंतराव जगताप साहेब, विनायकराव साळुंके साहेब, मनोजदादा चव्हाण ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय. 3च्या कव्हरमध्ये सुपर टॅकल ऑन आहे आणि डबल टाय होल्ड, सुपर टॅकल 2 गुण, ऑल आउट वाचवलेला आहे. आणि 17-31 टाइम आउट, 17-32 15 गुणांची आघाडी. बघूया 3ची कव्हर 4 झाली, आता कशा पद्धतीने कमबॅक करणार संघर्ष गोरेगाव. या संघाला या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. दुसरा पुकार देऊन झालेला याची नोंद घ्या. टीम कोच, टीम मॅनेजर, सेकंड कॉल युवा बोरिवली, युवा क्रीडा संघ बोरिवली. आणि मी विनंती करेन शंभूराजे क्रीडा मंडळ बोरिवली, द्वितीय श्रेणी पुरुष ब गट अंतिम सामना. पाकिस्तानच्या 5 विकेट गेलेल्या आहेत. ज्या ठिकाणी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील सुरू आहे. जवळपास 5 विकेट पाकिस्तानच्या 73ला 5. आतमध्ये गेले, फसले. एवढ्या आतमध्ये जाऊन तुम्ही ट्राय कशी करू शकता. कॉर्नर, राईट टर्न, दोघांनी दरवाजा बंद केला. थर्ड रेड 5च्या कव्हर मध्ये गुणसंख्या 33-17. पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले विरुद्ध कोणता संघ फायनल खेळणार. संघर्ष गोरेगाव की सक्षम मालाड. डू ऑर डाय थर्ड रेड साठी 5च्या कव्हर मध्ये सराई साठी राईट रेडर जर्सी नंबर 12 आणि फसले. पॉइंट 18-33. समोर जेवढे प्रेक्षक आहेत बांबूंवरती समोरच्या जोर देऊ नका. आता 2च मॅच बाकी आहेत. समोर जे हॅलोजन आहेत ते थोडे हलतात आणि तुमच्या समोर कॅमेरामॅन आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी हेमंतजी निंबाळकर साहेब, तज्ञ संचालक विशाल सह्याद्री कोऑपरेटिव्ह सोसायटी, अरविंद साळुंके साहेब, अनंतराव जगताप साहेब, हेमंतजी निंबाळकर साहेब, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी जतीन दादा पाटील, जतीन विनायक पाटील युवा नेते यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. राजू मामा खंकाळ, आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय हेमंतजी निंबाळकर साहेब,
मनोजदादा चव्हाण साहेबांची इच्छा कोणता खेळाडू पूर्ण करणार. एकाच चढाईमध्ये 4 गुण, रुपये 5,000. एका चढाईमध्ये 5 गुण. आणि बघूया सुपर टॅकलची संधी. एवढी घाई करू नका. असे तुटून पडले जणू आज महाशिवरात्रीचा उपवास सोडला. पुन्हा एकदा अक्षरशः तुटून पडले. थोडी काळजी घ्या, घाई करू नका. या अगोदर आपण सायंकाळी पाहिले एक खेळाडू त्यामुळे एक खेळाडू इंज्युअर झालेला आहे. त्यामुळे काळजी घ्या. जेव्हा एखादा कव्हर करत असताना खाली जर एखादा खेळाडू, कारण आपण त्या जोशमध्ये असतो, जोशमध्ये होश खो तुम्ही गमू नका. समोर जे प्रेक्षक आहेत चांगला फॉलो. क्या बात आहे. दुसऱ्यांदा 11 नंबरला 6 नंबरने टार्गेट केलं. काउंटर अटॅक. समोर जी मुलं आहेत त्या पडद्यावरती हात टाकू नका बाबू. थोडं मागे. हा, थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहतोय सी नंबर या ठिकाणी 10 मेसी या ठिकाणी चढाईसाठी. तीनची कव्हर 20-35 ऑल आउट दिला तर संधी आहे. 3-2-5 25 होऊ शकतात. आणि बऱ्यापैकी पिछाडी आहे. आणि टो टच. क्या बात है. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मनोजदादा चव्हाण साहेब, प्रतिथयश युवा उद्योजक, किंग मेकर, ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला आपण पाहत आहोत. आणि ज्या माध्यमातून आपण पाहत आहोत अमित लक्ष्मणराव चव्हाण साहेब, सातारा जिल्हा परिषद पिंपोडे बुद्रुक गट जिल्हा परिषद म्हणून सदस्य निवडून आलेले आहेत. स्वतः निशिदी सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे तज्ज्ञ संचालक यांचे विशेष आभार, ज्यांचं निश्चितच आम्ही धन्यवाद मानतो या स्पर्धेसाठी, ज्या प्रकारचं त्यांचं योगदान आहे. आणि असे व्यक्तिमत्व निश्चितच ज्यांनी खऱ्या अर्थाने या सह्याद्रीनगरमधील वेगवेगळ्या उपक्रमांना, वेगवेगळ्या कार्यक्रमांना, वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने अतुलनीय असं योगदान, असे दातृत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय मनोजदादा चव्हाण साहेब. व्यासपीठावर आपण पाहतोय 78ला 6 विकेट गेल्यात पाकिस्तानच्या. 176 करायचे आहेत आणि 50 बॉलमध्ये 98ची गरज आहे पाकिस्तानला. तिसरा आणि अंतिम पुकार. द्वितीय श्रेणी पुरुष बगट शंभूराजे बोरिवली, युवा बोरिवली. गुणसंख्या 25 गुण, संघर्ष 35 गुण, सक्षम. शेवटची 5 मिनिटं. तिसरा आणि अंतिम पुकार. टीम कोच, टीम मॅनेजर, युवा बोरिवली, शंभूराजे बोरिवली. आणि टर्न, राईट ऍक्शन 1.3625. 11 गुणांच्या आघाडी. हर्ष, बघूया एका चढाईमध्ये 4-5 गुण मिळवणार का? कोणता खेळाडू ठरणार? प्रदीप नरवाल कोणता ठरणार? नवीन कुमार कोण ठरणार? पवन सेरावत कोण ठरणार? बाहुबली. 78ला 6 पाकिस्तान 78 for 6. प्रेक्षकांची तुफान गर्दी आज पाहायला मिळते. लहान मुलं मुली सर्वच या स्पर्धेचा आनंद घेतात. कबड्डी हा पारंपरिक आपला लाल मातीतला खेळ आता समुद्रा पलीकडे गेलाय. शेवटची 4 मिनिटं आणि बाहेर सर्व वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेफरी व्यासपीठावर आपण पाहतोय. आपल्या गोरेगावमध्ये राहणाऱ्या मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेफरी म्हणून ज्यांची ओळख आरती बारी मॅडम यांना देखील आपण व्यासपीठावर पाहतोय. अजय बारी सर, स्वस्तिक सेवाभावी संस्था, क्रीडा मंडळ, गोविंदा पथकाचे देखील जे संस्थापक आणि ज्या माध्यमातून त्यांचं योगदान आहे ते देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, बांबूंवर जोर देऊ नका. त्याच्यावरती केबल आहे, लक्षात घ्या. तिकडचा त्या साईडला जो खेळाडू आहे
दोन्ही हात बांबूला घेऊनच पकडून आहे तो. आप तुम्हीच बघा काय घडतंय. चला आणि बघा पहिल्यांदा चला चला पंच. पॉइंट द्या. हा पहिला टेक्निकल नंतर एक आउट 2 पॉइंट. पहिला टेक्निकल द्या नंतर पॉइंट. 39-25 14 गुणांची आघाडी. पाकिस्तानच्या 7 विकेट गेल्या. त्या ठिकाणी 3 ला शेवटची 3 मिनिटं. 14 गुणांची आघाडी. सक्षम क्रीडामंड मालाड. जबरदस्त फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. युवा क्रीडा संघाविरुद्ध शंभूराजे. जिथे नाही भिडवायची तिथे भिडवायला गेले. मेसी बाहेर. मेसीला थोडं थांबावं लागेल. जास्त घाई चालू आहे मेसीची. सक्षम क्रीडा मंडळाचा मेसी जर्सी नंबर 10 बाहेर. आणि 1 पॉइंट. तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झाल्याची नोंद घ्यायची आहे. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, युवा क्रीडा संघ बोरिवली, शंभूराजे बोरिवली. सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शंभूराजे युवा शेवटची 2 मिनिटं. हर्ष वेळ काढूपणा आपण पाहतोय. कारण ज्या प्रकारचा सामना आपण पाहतोय कबड्डीचा थरार या सह्याद्रीनगर मध्ये घुमताना खूप मोठं योगदान मनोजदादा चव्हाण साहेब. आणि 79 ला 7 विकेट. पाकिस्तान स्वप्न आहे त्यांची. आम्ही भारताला कधी हरू. स्वप्नच राहणार आहे त्यांचं. 79 ला 7 विकेट पाकिस्तान. 78-79 अजून एक कव्हर. 41-27 41 गुण सक्षम सुकेश. 42-27 शेवटचा 1 मिनिट. चला लवकरात लवकर युवा संघ शंभूराजे. सुरू असलेला सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अंतिम फायनल ब गट. बेचाळीस 27 15 गुणांची आघाडी. बघूया शेवटच्या या मिनिटामध्ये सामन्याची औपचारिकता. पार्ले महोत्सव स्पोर्ट आणि 1 2 3 4 1 2 3 4 आणि 5 गुण. आणि खेळाडूचं नाव आहे 5 गुण. पुन्हा एकदा अमोल पाष्टे. मेरी झलक सबसे अलग. अमोल नाम समझ के फ्लावर समझे क्या. 5000 के पुरस्कार के लाभार्थी हो चुके हैं. आणि 5000चा पारितोषिक. बघा मगाशी 3 त्यानंतर 5. जबरदस्त 5 गुण. क्या बात है. अमोल पाष्टे. अमोल है अनमोल. विजयी संघ झाला असला सक्षम तरी अमोल पाष्टेने सर्वांची मनं जिंकली. एका चढाईत 3 गुण 2000. एका चढाईत 5 गुण 5000. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू पण अमोल पाष्टेच आहे. त्यामुळे बघा दुग्ध शर्करा योग आहे आज. महाशिवरात्री प्रसन्न. जय महाकाल. जय शंभू नारायण. चला फायनलच्या दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या. युवा बोरिवली, शंभूराजे बोरिवली ब गट फायनल. आणि आता सक्षम फायनल मध्ये पोहोचलेत. जे खेळणार आहेत पार्ले महोत्सव पार्ले बरोबर अ गटातील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी फायनल खूप छान होणार आहेत. चला अमोल पाष्टेसाठी जोरदार टाळ्या होत्या.
या मॅचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू तोच ठरतोय. मॅन ऑफ द मॅच पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड अमितजी सावंत यांच्याकडून जे आपण पाहतोय त्याचप्रमाणे अमोल पाष्टे पहिल्यांदा 2000 एका चढाईत 3 गुण, त्यानंतर एका चढाईत 5 गुण. अमोल पाष्टे मी विनंती करेन या ठिकाणी मनोजदादा चव्हाण साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अमोल पाष्टे साठी. क्या बात है. विकी चव्हाण आपलं हार्दिक स्वागत. जबरदस्त झलक. जतीन विनायक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह आणि 5000 जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त कामगिरी. 7000 पहिल्या चढाईत 3 गुण, त्यानंतर एका चढाईत 5 गुण. 7000 काय बघा काय दिवस आहे. बक्षीस म्हणजे बघा मनोजदादा चव्हाण साहेब दातृत्वान व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या निश्चितच कार्याला आमचा सलाम आहे.